मित्रांनो, काव्यासाठी ते पार्थ छोटा बॉय बनलेला आहे, गुडघ्यावर रांगत आहे, अगदी छोट्या मुलासारखा त्या बोक्याच्या मागे पळत आहे. मित्रांनो, काव्याने छान आयडिया केलेली आहे. तिने त्या बोक्याला दोरा बांधलेला आहे आणि तो खाली ठेवलेला आहे आणि आता पार्थ हा त्या बोक्याकडे पाहत आहे आणि पार्थला असं वाटतं की या बोक्यात असं काय, जरा मी घेऊन बघतो हातात. तर पार्थ त्याला पकडायला जातो तर बोका पुढे पुढे जात असतो. पार्थला जरा नवल वाटतं. पार्थला वाटतं की हा बोका काय इलेक्ट्रिक आहे का, याला काय बॅटरी वगैरे आहे का, हा पळतोय कस काय पुढे, थांब बोक्या मी तुला पकडतोच. म्हणून आता पार्थ चक्क गुडघ्यावर रांगायला सुरुवात करतो आणि त्या बोक्याला पकडण्यासाठी बोक्याच्या मागे मागे जातो. परंतु बोका काय त्याच्या हाताला लागतच नाही. बोका पुढे पुढे आणि पार्थ त्याच्या मागे मागे. बापरे, इतकं छान वाटतंय ना या पार्थला पाहून की तो आता गुडघ्यावर रांगत त्या बोक्याच्या मागे पळत आहे. आणि आता पळता पळता अक्षरशः बोका मात्र काव्याच्या मांडीवर जाऊन बसलेला आहे आणि इकडे पार्थला चक्क धडक लागलेले आहे जोरात. बिचारा पार्थ. आता काव्या मात्र काव्याच्या हातात दोरा पाहून पार्थला कळलेलं आहे की ही करामत या काव्याताईची आहे. तर आता काव्याताई म्हणजे काव्याबाईची, मांजरीची आहे. त्यामुळे आता पार्थ तिच्याकडे रागाने पाहत आहे. तेव्हा काव्या बोलते, अहो सॉरी, तुम्हाला लागलं तर नाही ना देशमुख, अहो मी तरी काय करू, तुम्ही मला तुमच्या रूम मध्ये येऊन देत नाही आणि तुमच्यासाठी नाश्ता मला पाठवायचा होता, मग काय करणार ना, शेवटी ही आयडिया वापरून मला तुम्हाला इथे बोलवावं लागलं. तेव्हा पार्थ बोलतो की तुम्हाला काय गरज होती माझा नाश्ता वगैरे अरेंज करायची, मी आशाला सांगितलं होतं ना. तेव्हा काव्य बोलते, आशाला कशाला त्रास घ्यायला लावताय देशमुख, अहो मी आहे ना तुमची बायको, मला सांगा ना काय सांगायचंय ते. आणि तसंही आता मी काही तुमच्या रूम मध्ये येऊ शकत नाही, त्यामुळे मग मी इथेच नाश्ता हे केला. आता हा नाश्ता उचलून घेऊन तुम्हाला रूम मध्ये जाऊन खायचा की इथे बसून खायचा, आता ते तुम्ही ठरवा. तेव्हा पार्थ तिला रागवतो आणि बोलतो की हे बघा, या असल्या सगळ्या गोष्टींमध्ये हे करण्यापेक्षा ना तुम्ही जरा तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, तुम्ही जरा अभ्यास करा, हे सगळं करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये आणि प्लीज मला काहीच फरक पडत नाही तुम्ही माझ्यासाठी काय केलं काय नाही केलं. तेव्हा आता काव्या बोलते की देशमुख तुम्हाला खरंच काही फरक पडत नाही का हो, खरंच फरक पडत नाही. तेव्हा पार्थ बोलतो मला काहीच फरक पडत नाही. तेव्हा काव्या बोलते की मी रडते तेव्हा तुम्ही इमोशनल का होता, मी रडल्यावर तुम्हाला फरक का पडतो, मी जेव्हा रडते तेव्हा तुमच्या पोटात गोळा का येतो, सांगा ना पार्थ देशमुख. हा असं बोलता की तुम्हाला काही फरक पडत नाही. तेव्हा आता पार्थकडे या प्रश्नाचं उत्तरच नाहीये, तो आता काही बोलणारच नाहीये कारण त्याच्याकडे हे उत्तरच नाहीये. त्यामुळे तो आता गप्प ऐकून घेतो आणि ते निघून जातो. तेव्हा काव्या मात्र त्याच्याकडे वळून पाहते आणि बोक्यालाच म्हणते की बोक्या खरं खरं सांग, तुला खरंच काहीच फरक पडत नाही ना, मला वाटलं आज संक्रांत आहे, या काटेरी हलव्याला आज गुलाबाची फुलं येतील, परंतु नाही बाबा, असं काही झालंच नाही, ह्या बोक्याला तर काही फरकच पडत नाही. आणि त्या बोक्यासोबतच गप्पा मारत त्याच्याकडेच पाहत ती बोलत असते आणि पार्थ जेव्हा निघून जातो तेव्हा त्याच्याकडे निराशतेने पाहत असते. मित्रांनो, खरंच काव्या आणि पार्थची जोडी किती क्यूट आहे यार. मला खरंच असं वाटतं की हे दोघे जण कधी एकत्र येतील, मी वाट पाहते की हे एकत्र येण्याची, तेव्हा लवकर एकत्र येऊ दे यांना. किती क्यूट दिसतात दोघे जण ते एकत्र, सो क्यूट जोडी. खरंच पार्थ आणि काव्यामधला गैरसमज मिटून ते लवकर एकत्र येऊ दे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.